हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी। आम्ही दाखवतो फक्त सत्य। या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर। सुसुरडोह कामकासूर येथे जलसमाधी आंदोलन। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बांधव आक्रमक। बावनथडी प्रकल्पग्रस्त आदिवासी कृती संघर्ष समितीचे वतीने निदर्शन। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या सुसुरडोह कामकासूर येथील बावनथडी प्रकल्पग्रस्त आदिवासी कृती संघर्ष समितीने दिनांक 18 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत भंडाराचे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निवेदनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। त्यामुळे दिनांक 1 एप्रिल रोजी संतप्त झालेल्या असंख्य बावनथडी प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधवांनी सुसुरडोह कमकासूर येथे थेट धरणपात्रात उतरून प्रशासनाच्या विरुद्ध निषेध व्यक्त केला व पाण्यात बसून जलसमाधी आंदोलन केले। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही, असे आदिवासी बांधव यावेळी म्हणाले। संपादित घरांना प्रतिघर 10 लाख रुपये आणि शेतीसाठी किमान 5 लाख रुपयांचा मोबदला मिळावा। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांना 50% आरक्षण देऊन वर्ग 3 व 4 च्या पदावर सामावून घ्यावे। 2009च्या तुलनेत आता 2025 ते 26 मध्ये 312 रुपये दरप्रमाणे 6,24,000 रुपयांचा फरक मिळावा। पुनर्वसित गावामध्ये नागरी सुविधांची तत्काळ पूर्तता करावी। प्रलंबित असलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे त्वरित वाटप करावीत, या प्रमुख मागण्या असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता गोबरवाही ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रशासनातर्फे नायब तहसीलदार संजय जांभूळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले व आश्वासन दिले, पण जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला। या जलसमाधी आंदोलनामध्ये बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, किशोर उईके, वासुदेव धुर्वे, शेषराव धुर्वे, श्रीचंद भलावी, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त महिला व पुरुष मंडळी सहभागी झाले होते। यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे। CV9 मराठी करिता रूपसिंह पिलघर, प्रतिनिधी गोबरवाही। आज बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अध्यक्ष या नात्यानं सुसुरडोह कमकासूर सीतेकसा या तिन्ही गावाचे आमचे नागरिक आणि आमचे माता बहिणी आम्ही सगळे लोक या ठिकाणी जुन्या कमकासूर या ठिकाणी आमच्या जन्मस्थळ मातृभूमी जे काही आपण म्हणू शकतो ते आपण म्हणू, त्या ठिकाणी येऊन आम्ही एकत्र तिन्ही गावाचे लोक आणि महिला आमच्यासोबत आहेत ते आम्ही इथं जलसमाधी घेत आहोत, शासनाचं लक्ष केंद्रित करण्याकरिता, जेणेकरून आमचे प्रलंबित मागण्या जे शासन स्तरावर प्रलंबित आहेत ते आतापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला आता या पारवर्षभूमीची दिशा घ्यावा लागला। या संदर्भात आम्ही आज इथं जलसमाधी घेत आहोत।